कुंभारी या गावात रामायण काळातील प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले राघवेश्वर मंदिर असून गोदावरी नदीच्या काठी हे मंदिर मठाधिपती 108 राघवेश्वरानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ दानशूर भाविक यांच्या योगदानातून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। गोदावरी नदीचा किनारा लाभलेल्या राघवेश्वरांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या रामायण काळात हे राघवेश्वर मंदिर असून राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी नव्यानेच बांधलेल्या घाटाचे पूजन करून या घाटावर गंगा दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। फक्त जनार्दन बाबा आहे, प्रत्येकाने विचार करा, जनार्दन बाबा नसते तर आम्हाला हे दिवस पाहायला मिळाले नसते। आणि बाबांची एकच इच्छा आहे, तुम्ही संसारामध्ये आले, संसार नीट नेटका करा, पती आणि पत्नी दोघांच्या विचाराने संसार करा, गुरु शिष्यांनी एकमेकाचा आदर ठेवा, एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंत। आणि वेळ बराच झाला, वेळेची मर्यादा संपून गेली, पण आपल्या सर्वांची भूक इतर संतांच्या दर्शनाची आहे, त्यांच्या मार्गदर्शनाची आहे। आणि म्हणूनच एवढा आजारी असताना सुद्धा बहुरूपी बाबा आपल्याला दर्शन देण्याकरता आले। शिवगिरी बाबांना बरेच काम आहे, तरी पण आपल्या सर्वांना दर्शन देण्याकरता या ठिकाणी आले। जगद्गुरु जनार्दन बाबांनी समाधी आपल्या कोपरगावामध्ये घेतलेली आहे। कोपरगावचं भाग्य खूप मोठं आहे, कारण प्रभू रामचंद्र जन्माला येण्याला कारण म्हणजे कोपरगावची भूमी आहे। या गंगा दशहराचे महत्व सांगताना राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी सांगितलं की राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्याने गंगा प्रसन्न झाली। भागीरथ राजाला वरदान मागण्यास सांगितले। भगीरथाने हात जोडून म्हटले, आई, माझ्या 60,000 पूर्वजांच्या तारणासाठी पृथ्वीवर या गंगाने भगीरथाला सांगितले ही नक्कीच पृथ्वीवर येईल, परंतु भगवान शिव शिवाय कोणीही माझा वेग सहन करू शकत नाही, त्यामुळे प्रथम भगवान शिवला संतुष्ट करा। हे ऐकून भगीरथांनी भगवान शिवाचे कठोर तप केले आणि त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवशिखरावर उभे राहिले। गंगा थेट स्वर्गातून प्रचंड वेगाने येत असताना गंगेचा वेग रोखण्यासाठी शिवशंकराने आपल्या जटांवर गंगेचा वेग घेतला। देवी गंगा ज्या दिवशी पृथ्वीवर आली त्या दिवशी एक अतिशय अनोखा आणि भाग्यवान मुहूर्त होता। तो दिवस ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाचा 10वा दिवस होता। बुधवार होता। हस्त नक्षत्र, व्यतिपात योग, गर योग, आनंद योग, कन्या राशीतील चंद्र आणि वृषभात सूर्य होता। अशा प्रकारे त्या दिवशी 10 शुभयोग झाले होते। या 10ही शुभयोगांच्या प्रभावाखाली जो कोणी गंगा दशहरा उत्सवात गंगा स्नान करतो त्याच्या 10 प्रकारच्या पापांचा नाश होतो। 40 साधू संतांच्या उपस्थितीत आणि मंत्र उच्चाराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। यात लक्षवेधी ठरले 134 वर्ष वय असलेले श्री श्री शिवगिरी महाराज आणि श्री श्री 105 वर्ष वय असलेले बहुरूपीगिरी महाराज हे होते। तर राघवानंदगिरी, दिनेशगिरी, लखनगिरी, गुलाबगिरी, गोपालगिरी, विमलगिरी, ज्ञानगिरी, भूषण चव्हाण महाराज, कुंभारी, अन्य साधू संत ग्रामस्थ उपस्थित आहे। उत्सव समाप्तीनंतर 501 किलोचे केशर आंबे यांचा आमरस, मांडे, भजी, कुरडई, मटकीची उसळ, आमटी भात, केळी, चक्की, ओली, खजूर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांचे साधू संतांना ग्रामस्थांना भोजनदान देण्यात आलं। शशिकलाबाई यांनी 375 प्रकारचे नैवेद्य तयार करून अर्पण केले। अनेक ग्रामस्थांनी यात सहभागी होऊन मदत कार्य केले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी, शिर्डी।